मदतीला कोणीच नाही आलं, बघायला आले फक्त बघून गेले, बाकी काही नाही, फक्त आशीर्वाद दिलेत, बाकी काही नाही। आतापर्यंत आम्हाला एकही रुपया कोणाचा मदत ही भेटलेली नाही आणि ही परिस्थिती तुम्ही स्वतः समक्ष बघा काय झालेलं आहे। अंगावरची साडी सुद्धा माझ्या अंगा आलेली नाही। खाणाऱ्या याच्यात जर आम्ही पत्रे नेऊन टाकले तर आम्हाला जमिनीतून काय उत्पादन भेटणार, आम्ही कसं आमचं जीवन जगणार। डोंगरावर पाऊस झाल्यामुळं अचानक पूर आला नदीला, आम्हाला काहीच प्रकारची त्याची म्हणजे कल्पना बी माहिती नव्हती। पुराच्या पावसाने भयान परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे। आता आपण देवराईमध्ये आहोत आणि देवराईमध्ये हा गोठा आपल्याला पाहायला मिळतोय। पूर्णतः पावसाच्या पाण्याने आणि पुराने पूर्ण भिंती ज्या आहेत त्या पडलेल्या आहेत। पूर्ण संसार जो आहे तो उघड्यावरती आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। काही जनावरं जी आहेत ती दगावलेली, शेतकरी आपल्यावर काय परिस्थिती झाली, तुम्ही आता बाहेर सगळं उघड्यावर संसार। साहेब आम्ही 12 ते 3 वाजेपर्यंत जागे होतो। पावसाचं इथं थोडा कमी पाऊस झाला, पण डोंगरावर पाऊस झाल्यामुळं अचानक पूर आला नदीला, आम्हाला काहीच प्रकारची त्याची म्हणजे कल्पना बी माहिती नव्हती आणि अचानक आम्ही आत गुंतून बसलो। डायरेक्ट आम्हाला बाहेर सुद्धा निघता येईना, चारी बाजूनं पाण्यानं वेढा घातलेला होता। आमची शेतीची सुद्धा भरपूर नुकसान झाली तिकडं आणि दुसरं म्हणजे का धान्य गुराची नुकसान झाली, शेळ्या मेल्या, गुरं 3 गाया गेल्या आणि घरातले कपडे वस्तू काय जी अत्यावश्यक शेती उपयोगी वस्तू येतात घरातले ते सुद्धा सगळ्या गेल्या। आता पण तुम्ही इथं पाणी गरम करताय, मग आता काय सोयच नाही काही राहिलेली आमची, त्याच्यामुळं आपलं इथं बाहेर एक 3 दगडाची ती चूल मांडलेली आहे, त्याच्यावर आम्ही पाणी गरम करून आपल्या आंघोळी फिंगोळी करायच्या, कपडे बिपडे धुवायचे। मदतीला आलं का कोणी? मदतीला कोणीच नाही आलं, बघायला आले फक्त बघून गेले, बाकी काही नाही, फक्त आशीर्वाद दिलेत, बाकी काही नाही। सगळे आले फक्त आशीर्वाद देऊन हो जाना इकडं आलेच नाही, रोडवरून त्यांनी मग पाणी केली, पण आतापर्यंत आम्हाला एकही रुपया कोणाचा मदत ही भेटलेली नाही। नातेवाईक आम्हाला थोडंफार किराणा आणतात, भाजीपाला आणतात, आम्ही त्याच्यातच ते बाहेरच्या घरात तिथं जाऊन चुलत बाहेरचं मोकळं आपलं थोडं घर आहे, तिथं जातो, थोडं खातो, इथं येतो, आपलं इरबळ असं आमचं हाई परिस्थिती 10-12 दिवस झाले हाई ह्या अशीच चाललेली, काही कोणाचं काहीच हे नाही आणि ही परिस्थिती तुम्ही स्वतः समक्ष बघा काय झालेलं आहे। अंगावरची साडी सुद्धा माझ्या अंगा आलेली नाही, साडी सुद्धा वाहून गेलेली, सगळं पूर्ण जनावर काहीच राहिलेलं नाही। काय परिस्थिती? पालकमंत्री येऊन गेले, पालकमंत्र्यांनी फक्त रोडचा पाणी करून गेले। पालकमंत्री इकडे गोरगरिबाकडे पाहायला सुद्धा नाही त्यांनी। इतकी भयानक परिस्थिती आतापर्यंत इतका पाऊस कधी झालेला नाही आणि शेडवर आम्ही जवळजवळ 3 तास जाऊन बसलो, पण आमचे वरचे आले, त्यांनी आम्हाला कसं तरी दाव्यानं ओढून काढलं, म्हणजे आमचे जीवच वाचवले, फक्त आमचं काहीच वाचवलं नाही। फक्त आम्ही शेडवर 3 तास भर पावसात एवढ्या इजाच्या कडकडात त्याच्यात आम्ही वर बसलो होतो, 3 तास वर होतो आम्ही, अख्खं याला अख्खं पाणी होतं आणि हे कडकड वाजत होतं, शिवाय काहीच राहिलेलं नाही। तुम्ही हे समक्ष बघातात काहीच नाही राहिलेलं। मागच्या वेळेस सुद्धा 4 वर्षापूर्वी असंच झालं होतं, आम्हाला कोणी रुपयाही दिलेला नाही। अर्धा एकर जमीन आहे, कुठं बांधणार आणि आम्ही पोटाला काय करून खाणार। आता हे पत्रे जर आम्ही बागायती म्हणजे खाणाऱ्या याच्यात जर आम्ही हे पत्रे नेऊन टाकले तर आम्हाला जमिनीतून काय उत्पादन भेटणार, आम्ही कसं आमचं जीवन जगणार, हा बी प्रश्न आहे ना। बरं याला उलगडायला टाकायला पैसे लागत आहेत, कसे काय टाकणार आम्ही, कसे काढणार आणि कसे टाकणार, म्हणजे हे सगळंच प्रॉब्लेममध्ये आहेत, आम्ही टोटल प्रॉब्लेममध्ये आहेत। नक्की आता सरकार काय यांची मदत करते तेही पाहावं लागणार आहे। मात्र हीच परिस्थिती या पट्ट्यामध्ये आपल्याला सर्व शेतकऱ्यांची पाहायला मिळते। कृषी मंत्र्याचा दौरा आहे, कृषी मंत्री आज आपल्या दौऱ्यातून या शेतकऱ्यांना काय मदत घोषित करतायत, पाणी करतायत काय, तेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन काजळेसह सागरवाड, साम टीव्ही, देवराई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।